जो माणूस सुखातही आणि दुःखातही सारखाच असतो, सुख आलं म्हणून अभिमान अहंकार निर्माण होत नाही आणि दुःख आलं म्हणून नर्वस होत नाही, नाराज होत नाही. सुखातही आणि दुःखातही ज्याची अवस्था सारखी असते तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य असतो. त्याला सहज मुक्ती मिळत असते, त्याला सहज मोक्ष मिळत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. बरं का, भगवंताने या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करत असताना जेवढं सुखाला महत्व दिलेलं आहे तेवढंच दुःखाला महत्व दिलेलं आहे. जेवढं प्रकाशाला महत्व दिलेलं आहे तेवढंच अंधाराला महत्व दिलेलं आहे. जेवढं जन्माला महत्व दिलेलं आहे तेवढंच मृत्यूलाही महत्व दिलेलं आहे. खर तर आपण व्यवहारामध्ये कार्य करत असताना नेहमीच म्हणत असतो, रुपयाच्या दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत. छापा जेवढा महत्वाचा आहे तेवढा काटा महत्वाचा आहे, नाही काटा जेवढा महत्वाचा आहे तेवढा छापा महत्वाचा आहे. दोन्ही बाजूला महत्व आहे. आणि असं म्हणतात, ज्या रुपयाच्या दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत तोच रुपया चलनामध्ये चालतो, व्यवहारामध्ये चालतो. अन्यथा एक बाजू जरी व्यवस्थित नसेल तरी तो चालत नाही. भले आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना सर्वांना सुखच आवडते, दुःख कोणाला आवडत नाही. आवडतंय का? आम्हाला सर्वांना सुख आवडतंय, दुःख आवडत नाही आम्हाला. पण आवडत नसेल तरी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आवडत नसेल तरी ते आमच्या आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही. बरे का माऊली, प्रकाशाला जेवढी किंमत आहे तेवढीच अंधाराला किंमत आहे. जेवढं महत्व प्रकाशाला आहे तेवढंच अंधाराला महत्व आहे माऊली. बरे का, अंधार ठेवलाच नसता तर प्रकाशाची किंमत कळली नसती. तसं आमच्या आयुष्यात जर दुःखच प्राप्त झालं नसतं तर आम्हाला सुखाची किंमत कळली नसती. मृत्यूच ठेवला नसता तर कधीतरी कल्पना करा, मृत्यूच नसता तर मेलाच नसता आलेला माणूस, तर आलेल्या जीवाला जर मृत्यूच नसता तर कल्पना करा फक्त. बरं का, म्हणून प्रत्येक गोष्टीला तेवढंच महत्व आहे आयुष्यामध्ये. जेवढं सुखाला महत्व आहे तेवढंच दुःखाला महत्व आहे. जेवढं प्रकाशाला महत्व आहे तेवढं अंधाराला महत्व आहे. जेवढं जन्माला महत्व आहे तेवढं मृत्यूला महत्व आहे. आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जो विचलित होत नाही, ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जो स्थिर असतो ना, स्थिर असतो, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य असं भगवंत म्हणतात. त्या माणसाला सहज मुक्ती मिळू शकते. गेला का हा दादा? स्पीकरवाला दादा गेला का? थोडा आवाज कमी करायचा होता, ते सिटी द्यायला लागलं ना. सारखी अवस्था असते. सगळ्या अवस्थेमध्ये जो सारखा आहे, समान आहे, तो त्या ठिकाणी मोक्षाला योग्य आहे किंवा त्याला मुक्ती मिळू शकते. अशा प्रकारे भगवंताने मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे खालिंग गाव, आणि या खालिंग गावातील हे
शेलार परिवार. शेलार परिवाराचे पिताश्री कैलासवासी तुकाराम बाबाजी शेलार बाबांना बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची धर्मपत्नी आमच्या आईसाहेब असतील, अर्थात जयश्री आई साहेब. त्याचप्रमाणे बाबांची मुलं असतील, मनीषाताई, सोनालीताई, सुभाष दादा, तुषार दादा. संपूर्ण हा शेलार परिवार, बाबांचे भाऊ असतील, बाबांचे पुतणे असतील, सोना असतील, नातवंड असतील, संपूर्ण हा शेलार परिवार, अपतेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांचं संगोपन केलं, मुलांवर संस्कार केले, मुलांना मार्गदर्शन केलं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना जवळजवळ त्या ठिकाणी 37 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली आणि 2017 साली बाबा सेवानिवृत्त झाले. तिथून त्यानंतर या ठिकाणी कार्य करत असताना गेला 10-12 महिन्यांपूर्वी बाबांना अस्वस्थ वाटायला लागलं. काही तब्येत बिघडली गेली बाबांची आणि गेली जवळजवळ 10 ते 12 महिन्यांपासून या परिवाराने त्या ठिकाणी डॉक्टर उपचार केले, अनेक प्रकारचे उपचार त्या आजारांवर केले. आणि असं आपण म्हणतो की आपण किती जरी ठरवलं एखाद्या माणसाला उदंड आयुष्य लाभावं, ज्या मुलांचा बाप या ठिकाणी एखाद्या आजाराने जर ग्रासलेला आहे, एखाद्या आजाराने जर त्रस्त झालेला आहे, तर त्या वडिलांना चांगलं वाटावं, वडिलांना फरक पडावा म्हणून ती मुलं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उपचार करत असतात, प्रयत्न करत असतात. आमच्या वडिलांचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं, आमच्या वडिलांचं आशीर्वाद आम्हाला शेवटपर्यंत लाभावं म्हणून त्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आपण किती जरी ठरवलं तरी शेवटी आपल्या हातात सगळ्याच गोष्टी नाहीत, म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर उपचार करत असताना बाबांना बुधवार दिनांक 6/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमचा सर्वांचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला सर्वांना सुख आवडतंय, दुःख कोणाला आवडत नाही. पण दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, बरं का. आम्हाला शाळेमध्ये एक निबंध नेहमी असायचा, तुम्ही सुद्धा कदाचित लिहिला असेल. सूर्य उगवला नाही तर, निबंध असायचा बघा, सूर्य उगवला नाही तर. तो निबंध एकदा लिहायला सुरुवात केली ना की पानं कमी पडायची, कारण सूर्य उगवला नाही तर काय काय होईल, काय बाबा. म्हणजे भरपूर काही लिहिण्यासारखं असायचं, भरपूर काही लिहिण्यासारखं असायचं. तिथे लिहिण्यामध्ये काही मर्यादा असायची, 15 ते 20 ओळींमध्ये किंवा 25 ते 30 ओळींमध्ये निबंध लिहा. त्या 30 ओळींमध्ये ते पूर्णच होत नसायचं. सूर्य उगवला नाही तर असं वाटायचं 30 काय 300 ओळी लिहाव्यात तरी तो निबंध पूर्ण होणार नाही, बरं का. आता कळायला लागलं की आपण सूर्य उगवला नाही तर निबंध लिहिला, 300 पानं पण कमी पडली असती, 300 ओळी काय 300 पानं पण कमी पडली असती जर सगळं लिहायला घेतलं असतं तर, बरोबर आहे की नाही. पण ते आता कळायला लागलं की कधीतरी हा विचार आपण केला का, सूर्य मावळलाच नाही तर. आपण विचार करायला पाहिजे ना, सूर्य मावळलाच नाही तर. आमचं कसं आहे माहितीये का, आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. असे कितीतरी माणसं आहेत, सूर्य उगवला की त्याला नमस्कार करणारी माणसं आहेत.
त्याला अगरबत्ती दाखवणारी माणसं आहेत, त्या सूर्याला अर्घ्य देणारी माणसं आहेत, त्याचं दर्शन घेणारी माणसं आहेत. पण मावळ त्या सूर्याला मात्र दर्शन घ्यायचं लांब गेलं, त्याचा विचारही करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळत नाही. बरं का? तसं आमचा जन्म झालेला आहे, सर्वांना आनंद आहे. जन्म झालेला आहे, सर्वांना आनंद आहे, आणि प्रत्येक जण जगण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रत्येकाची धडपड जी चालू आहे ना, धावपळ जी चालू आहे ना, ती जगण्यासाठी चालू आहे. जगण्याचं नियोजन सर्वच करतात, पण मला एक दिवस या जगाला सोडून जायचं आहे हे विसरतात. हे दुर्भाग्य आहे. मृत्यूचंही नियोजन करता आलं पाहिजे. जगण्यासाठी आपण धावपळ करतोय की नाही, जगणं आवडतंय की नाही, जन्म आवडतोय की नाही, मृत्यूही आवडता झाला पाहिजे. मृत्यूचंही नियोजन करता आलं पाहिजे. त्या दिवसाचीही आम्ही आठवण ठेवली पाहिजे, त्या दिवसाचीही आम्ही आठवण ठेवली पाहिजे. जर आम्हाला आमचं जीवन व्यवस्थित जगायचं आहे तर, व्यवस्थित जगायचं आहे. बरं का? आम्ही संसारामध्ये जी काही धावपळ करतोय, जे काही प्रयत्न करतोय, जो काही अट्टहास करतोय, जगण्यासाठीच आहे ना, जगण्यासाठीच आहे ना. बरं का? जगण्यासाठी धावपळ करता करता आम्ही परमार्थ केला पाहिजे. संसार करता करता आम्ही परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. ते मृत्यूचं नियोजन आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटतंय की नाही, शेवटची वेळ सार्थकी लागावी असं वाटतंय की नाही, शेवटची वेळ गोड व्हावी असं वाटतंय की नाही. शेवटची वेळ आपल्याला तर माहिती नाही, कोणत्या वेळेला कधी आहे, कोणत्या वेळेला मृत्यू येईल ते सांगू शकत नाही. संसार करता करता ज्याला परमार्थ करता आला ना, संसारातलं कार्य करता करता ज्याला भगवंताचं नामस्मरण करता आलं ना, हा संसार म्हणजे हे कार्य करत असताना मी कोणी एका व्यक्तीची सेवा करत नसून, मी कोणी एखाद्या व्यक्तीसाठी धावपळ करत नसून, प्रत्यक्ष देवाची सेवा घडावी म्हणून हा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे ज्या वेळेला भाव श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, त्यावेळेला आमचा संसार संपलेला असेल. खऱ्या अर्थानं संसाराचं रूपांतर ही परमार्थात झालेलं असेल. आमच्या संसाराचं रूपांतर ही परमार्थात झालेलं असेल. आणि म्हणून तो प्रयत्न आम्हाला करायचा आहे. मृत्यूचं नियोजन, मृत्यूचं नियोजन कोणत्या वेळी येईल ते सांगू शकत नाही, कधी येईल ते सांगू शकत नाही. एकदा आल्यानंतर तो बोलत नाही, हा राजा आहे याला नेऊ की नको, हा प्रधान आहे याला नेऊ की नको, प्रजेपैकीच एक जण आहे याला नेऊ की नको. मृत्यू न म्हणे हा राजा, मृत्यू न म्हणे हा रंक, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा गरीब, मृत्यू न म्हणे हा अशिक्षित, मृत्यू न म्हणे हा सुशिक्षित, मृत्यू न म्हणे हा ज्ञानी, मृत्यू न म्हणे हा अज्ञानी. मृत्यू जात पाहत नाही, मृत्यू जात पाहत नाही. हे जातीचं जे राजकारण आहे ना, जातीचा जो काही विषय आहे ना, तो आम्हाला जन्माला आल्यानंतर त्याने स्पर्श केलेला आहे. जन्माला घालताना देवाने कुठल्या जातीचा शिक्का मारून नाही पाठवला, कुठल्या पंथाचा शिक्का मारून नाही पाठवला आम्हाला. जन्माला घालताना सगळ्यांचा सारखा विचार केलेला आहे भगवंताने. काय असं नाही काही सोमवारी जन्माला आले त्यांचं लाल रक्त, मंगळवारी जन्माला आले त्यांचे निळं रक्त, बुधवारी जन्माला आले त्यांचं हिरवं रक्त, गुरुवारी जन्माला आले त्यांचं पांढरं रक्त, शुक्रवारी जन्माला आले त्यांचं काय अजून वेगळंच काळं रक्त. काय भेद नाही भगवंताने निर्माण केलं त्यावेळेला, कुठल्याही प्रकारे भेद नाही. 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 मुलं एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कुठला मुलगा कुठल्या जातीचा आहे. ओळखाल का?
नाही ओळखू शकत आम्ही. ह्या विचारांनी आम्हाला नंतर स्पर्श केलेला आहे, नंतर स्पर्श केलेला आहे. जशी जशी हवा लागली ना, जसा जसा संग झाला ना, ज्याचा ज्याचा स्पर्श झाला ना, तसे तसे ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात. बरं का? मध्यंतरी भेद आहे, जन्मता भेद नाही. समजतंय ना? जन्मता भेद नाही. 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 मुलं जर आम्ही एकत्र केली तर त्यांचा कुठला पंथ आहे, कुठली जात आहे ते आम्ही ओळखू शकत नाही. आणि कधीतरी 10 मेलेल्या 10 माणसांची राख जर आम्ही एकत्र केली, ओळखू शकतो का कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे, कुठल्या पंथाच्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे? नाही ओळखू शकत. तिथेही भेद नाही. भेद आम्हाला आमच्या मधल्या काळामध्ये स्पर्श करत असतो, आमच्याकडे येत असतो. मधल्या काळामध्ये तो भेदच आम्हाला देवापासून दूर करत असतो, तो भेदच आम्हाला परमार्थापासून दूर करत असतो, तो भेदच आम्हाला भक्तीपासून दूर करत असतो. परमार्थ घडू देत नाही, भक्ती घडू देत नाही. त्याला कारण काय? भेद निर्माण झालेला असतोय, फरक निर्माण झालेला असतोय. भगवंत या ठिकाणी कार्य करत असताना सर्वांना समान दृष्टीने पाहतात. समान दृष्टीने पाहणारे त्या पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करत असताना तुकोबा म्हणतायत, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी या हरिवृत्ती राहो. बरं का? विटेवरी ज्याची पाऊले समान समान. देवाकडे जर भेद नाही, जन्माला घालताना जर देवाने भेद केला नाही, तर तो वेगवेगळ्या प्रकारचा भेद आम्हाला स्पर्श करतो. त्याला कारण काय? आम्ही आमच्या फक्त सोयीचा विचार करत असतो, सोयीचा विचार करत असतो. बरं का? सुख सर्वांना हवं आहे, सुखासाठी सर्वजण देवाला प्रार्थना करतायत. असा एकही इथे बसलेला माणूस नाही की तो देवापुढे हात जोडून विनंती करतो, देवा आयुष्यात फक्त द्यायचंच असेल मला तर दुःख दे. आहे का कोणी? आम्ही आमच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करतोच करतो, पण आम्ही आमच्या मुलाबालांच्या सुखासाठी, आमच्या घरासाठी, आमच्या कुटुंबासाठी काय, ज्या बाळाला काही कळतही नाही ना, अशा लहान मुलाला आजी जेव्हा मंदिरात घेऊन जाते तेव्हा देवाच्या पुढे हात जोडायला सांगते, बाळा जय जय कर, हात जोड, रामकृष्ण हरी म्हण, जय हरी म्हण बाळा. आणि मग त्याने हात जोडले का आजी बोलते, देवा माझ्या बाळाला सुख दे. बाळाला बोलता येत नाही ना. ज्याला सुख काय हे कळत नाही ना, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सुखच मागत असतो. त्याला कळतंय का सुख काय दुःख काय? आजीने काय मागितलं माझ्यासाठी हे त्या बाळाला कळतंय? नाही कळत. पण तरी सुद्धा आम्हाला माहितीये बाळासाठी आम्ही सुखच मागितलं पाहिजे. आम्ही सुखामध्ये जसे असतोय ना, आम्हाला जेवढं सुख अपेक्षित आहे ना, दुःख जरी आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालं तरी आम्ही तसेच पाहिजे, विचलित होता कामा नये. जुन्या माणसांची एक म्हण होती बाबा, श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. सुखात ज्या अवस्थेमध्ये आम्ही असतो त्याच अवस्थेमध्ये आम्हाला दुःखातही राहता आलं पाहिजे. आम्हाला हे समजलं पाहिजे, आम्ही याचा विचार केला पाहिजे की प्रकाशाला जेवढं महत्व आहे तेवढं अंधाराला महत्व आहे. प्रकाशाची किंमत कळावी म्हणून अंधार आहे, सुखाची किंमत कळावी म्हणून दुःख आहे. भगवंताने आम्हाला जन्माला घातलाय, जन्माची किंमत कळावी म्हणून मृत्यू आहे. मृत्यू काय? जन्माची किंमत आम्ही कळून घेतली पाहिजे ना. ती वेळ येते शेवटची, जायची वेळ येते, तरी आम्ही जन्म कशासाठी झालाय
आम्हाला भगवंताने कशासाठी जन्माला घातलं याचा सुद्धा विचार करत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचं सुख आम्हाला स्पर्श करत असतंय, अनेक प्रकारचं सुख आम्हाला प्राप्त होत असतंय. संसारामध्ये सुद्धा सुख आहे, क्षणिक आहे का चिरकाल टिकणार आहे? संसारातलं सुख कसं आहे? हा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याला असं वाटतं एकदा लग्न झालं की मी सुखी. पण त्या संसाराची ओळख सांगत असताना किंवा त्याविषयी मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, एकदा काय विचार जुळले, एकदा काय मन जुळली, एकदा काय मनात मन रमलं, मस्त की चाललंय ते संसार. असा पहिला वर्ष त्यांना असं वाटतंय की आमचा संसार कधी संपूच नाही. कारण दोघे एकमेकाचं ऐकत असतात. पती पत्नीचं ऐकत असते, पत्नी पतीचं ऐकत असते, पती पत्नीचं ऐकत असतो. बरं का, दोघे एकमेकाचं ऐकत असतात, दोघे एकमेकाला सांभाळून घेत असतात, दोघे एकमेकाचा विचार करत असतात. बरं का, दुसरा वर्ष पत्नी पतीचं ऐकत असते, तिसरा वर्ष नवरा बायकोचं ऐकत असतो. आणि पुढे एकदा काय भांड्याला भांड लागायला सुरुवात झाली, किती प्रेम असू द्या, कुठपर्यंत मनासारखं होतंय तोपर्यंत ते प्रेम ओसंडून वाहत असते. एकदा मनाविरुद्ध झालं, भांडी कधी वाजतात बरं? आपली घरातली भांडी कधी वाजतात? जेव्हा ह्या भांड्याला भांड लागलं की मग ते भांड वाजायला सुरुवात होते. आपण जर 10 दिवस घरात नसो तर भांड्यावर भांड लागेल का? भांडी वाजायला सुरुवात होईल का? जेव्हा आमचं कुठेतरी मनाविरुद्ध झालं, भांड्याला भांड लागलं की मग ती भांडी वाजायला लागतात. दरवाजे खिडक्या कधी होतात बरं? आम्ही इतरांचा राग त्यांच्यावर काढलं का मग दरवाजे खिडक्या होतात. आणि एकदा काय यांचं दोघांचं भांड्याला भांड लागायला लागलं, पहिला वर्ष दोघे एकमेकाचं ऐकत असतात, दुसरा वर्ष पत्नी पतीचं ऐकत असते, तिसरा वर्ष पती पत्नीचं ऐकत असतो. आणि पुढे एकदा काय यांचं भांड्याला भांड लागायला लागलं, एकदा काय मनाविरुद्ध थोडंसं व्हायला लागलं, एकदा काय खटके उडायला लागलं की यांचे दोघांचं शेजारी ऐकत असतात. संसारातलं सुख कसं आहे? जोपर्यंत मनासारखं होतंय तोपर्यंत सुख ओसंडून वाहत असतंय. मनाविरुद्ध झालं की मग वाटतो नको तो संसार, नको संसार होतो. संसारातलं सुख असं आहे. कितीतरी वेळा आपण डोक्याला हात लावून बसलेलो आहेत माऊली, काय अवदसा सुचली आणि खरं की खोट आहे? इथे बसलेल्यांपैकी कितीतरी माणसं असं असतील की ते घर सोडून दोन तीन दिवस बाहेर राहिलेली आहे. माहेरी म्हणावं किंवा मावशीकडे म्हणावं किंवा अजून कुठेतरी म्हणावं, माणसं पण अशी आहेत, कुठेतरी जाऊन 2-4 दिवस राहावं असं वाटतंय, नको हा संसार. पण कुठेही कितीही जरी गेला तरी परत ओढून घेता येते. लोहचुंबक आहे संसार, म्हणजे लोहचुंबक आहे. तो बरोबर आकर्षित करत असतो, आकर्षित करत असतो. आता इथे किती जण बसलेत बघा, मस्त निवांत बसलेत ना सगळे, कशा आनंदाने श्रवण करतायत. बरं का, मस्त बसलोय आपण या ठिकाणी, तनाने की मनाने. अहो गेले काही घरी जाऊन आले, इथे बसल्या बसल्या संसाराची वाट काढल्याबरोबर मनाने जाऊन आले. आकर्षित करता येते. एकदा प्रवचन झालं, कुठे नाही झालं की मग आपल्या बाता बघा काय चालतात त्या गप्पा गोष्टी आपल्या. जोपर्यंत प्रवचन चालू आहे तोपर्यंत निवांत बसून आपण ऐकत असतो, माना डोला होत असतो, मस्त की बरं चाललंय. एकदा प्रवचन संपलं, आता महिलांच्या बाता काय सांगायला पाहिजेत का मग नंतरच्या?
आणि पुरुषांचं तरी काय तेच. म्हणजे त्या बातांमध्ये जर रममाण झालेत ना, तर आपण कशासाठी आलो हे पण विसरून जातोय. आपण कुठे आलो हे पण विसरून जातोय. आणि एकदा कुठे कार्यक्रम झालं नाही झालं, तुम्ही काही नाही मी काय, कुठल्या दिशेने निघणार आहेत लगेच आपण? संसाराच्या दिशेने, घराच्या दिशेने, घराच्या ओढीने निघणार आहोत. ते लोहचिंबक आहे, ते असं आकर्षित करत आहे. कितीही दुःख झालं, कितीही दुःख आलं तरी संसार सोडतो का माणूस? किती दुःख येऊ द्या ना माणसाला, सोडू पण नाही. काय जर सगळ्या गोष्टी, सगळे उपद्व्याप जर केले असतील ना, जे केलंय ते निस्तारासाठी थांबलंच पाहिजे. जो पसारा मांडलेला आहे, जो पसारा मांडलेला आहे तो आवरण्यासाठी थांबलंच पाहिजे ना. काय अहो, साधं उदाहरण आहे. मुलांनी जर घरामध्ये खेळता खेळता पसारा केला तर ती आई बोलते, जसा पसारा केलाय तसा आवरा, मी हात लावणार नाही तुमच्या पसाऱ्याला. मुलांचा पसारा जर आई आवरू शकत नाही किंवा आई जर त्या पद्धतीने बोलते, तर आपण केलेला पसारा सुद्धा आपल्यालाच आवरायचा आहे ना. संसार करत असताना तुम्ही बद्ध अवस्था प्राप्त करून घेता, बांधता की मुक्त होता? तुम्ही स्वतःला बांधण्यासाठी प्रयत्न करता की मुक्त होण्यासाठी प्रयत्न करता? पसारा जेवढा तुम्ही निर्माण करताना, जेवढा पसारा करताना, जेवढा मोठा पसारा करताना, तेवढी बद्ध अवस्था प्राप्त होत असते, तेवढा मनुष्य बांधला जात असतो. जेवढा बांधलेला आहे ना, म्हणजे जेवढा पसारा आपण केलेला आहे ना, तेवढा आपल्याला सावरायचा आहे. म्हणजे तेवढा मुक्त होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, मोकळं होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कितीही जरी दुःख झालं तरी सोडून चालणार नाही, कारण जी मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत त्यांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे. ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत त्यांचं सांभाळ करणं, त्यांना आधार देणं, म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना आधार त्या ठिकाणी आपण कार्य करणं, हे आपलं कर्तव्य आहे. त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. ज्या बाईने आपल्यासाठी घरदार सोडलेला आहे, आई वडील सोडलेले आहेत, आवडीनिवडी सोडलेले आहेत, सगळ्या प्रकारचा त्याग करून मात्र ओलांडून लक्ष्मीच्या रूपामध्ये जिने आपल्या घरामध्ये प्रवेश केला आणि घराला घरपण देण्याचं काम ज्याने केलं, ज्या महिलेने केलं, त्या महिलेला आधार देणं, त्या बाईला आधार देणं, त्या पत्नीला आधार देणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून कितीही जरी दुःख झालं तरी आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत संसार केलाच पाहिजे, बरं का. पण तो करता करता आम्हाला देवाला विसरता कामा नये. आम्ही देवाला विसरता कामा नये. आम्ही देवाचं नामस्मरण करायचं आहे, आम्ही देवाचं नामचिंतन करायचं आहे. मौली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. त्या संसारातही आनंद तेव्हा वाटतोय आम्हाला ज्या वेळेला संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये होत आहे. त्या संसारामध्ये सुद्धा आम्हाला परमार्थ दिसत असतोय, देवाची कृपा होत असते, देवाची प्राप्ती होत असते, देव पूजा घडत असते. संसार करता करता ज्या वेळेला भुकेल्याची भूक आम्ही जाणतोय, तहानल्याची तहान आम्ही जाणतोय ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देवपूजा आमच्याकडून घडत असते. चालत्या बोलत्या देवाची सेवा आमच्याकडून घडत असते. आणि ती सेवा आमच्याकडून घडली की मग मात्र ती पुण्याई, तो पुण्याचा साठा आमचा आम्हाला जोडला जात असतो. तो पुण्याचा साठा आम्हाला आमच्याकडे जोडला जात असतो. अजून वेगळ्या प्रकारचं सुख आहे. संसार सुख बोलू तेवढं कमी आहे, पण क्षणिक आहे, जाणार आहे, नाशिवंत आहे, संपणार आहे, संपणार आहे, बरं का. अजून एक विषयी सुख सांगितलेलं आहे. ते विषयी सुख असं आहे, क्षणिक सुख म्हटलेलं आहे त्याला. जोपर्यंत एखादी गोष्ट मनुष्य पाहतोय तोपर्यंत त्याला सुख वाटतंय. ती वस्तू, ते दृश्य एकदा काय दूर झालं की लगेच दुःख प्राप्त होत असतं. जोपर्यंत एखादी गोष्ट मनुष्य ऐकत असतो तोपर्यंत त्याला सुख वाटत असतंय. ते बंद झालं
ऐकण्याची क्रिया बंद झाली की त्याला दुःख होत असतं. काही वेळेला एखादा रस घेत असताना, एखाद्या गोष्टीची चव घेत असताना आम्हाला आनंद वाटतो, पण मध्येच जर काहीतरी वेगळ्या प्रकारचं आलं त्या चवीमध्ये तर लगेच तिथला आनंद वेगळा, अगदी दुःख प्राप्त होत असतं. आनंद बाजूला झाला जातो, सुख बाजूला झाला जातो. स्पर्शाचंही तसंच आहे, शब्दाचंही तसंच आहे, रूपाचंही तसंच आहे, गंधाचंही तसंच आहे. सुगंध येत असेल तर अगदी आनंदाने तो सुगंध घेतला जात असतो, पण तिथेच कुठेतरी थोडा दुर्गंध निर्माण झाला की लगेच तो आनंद बाजूला झाला जातो. मौली म्हणतात, हे विषय जयाते ना कळते तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया. इंद्रिय कर्म करत आहेत, इंद्रिय कार्य करत आहेत. कार्य करणारी इंद्रिय अनेक आहेत. कान, नाक, त्वचा, डोळा, जिभ, वाचा, पाणी, पाद, तीक्ष्ण बुध, अनेक इंद्रिय आहेत कार्य करणारी. इंद्रियांकडून कार्य करून घेणारे अनेक आहेत. ज्याचा जसा विचार असेल ना तसा तो मनुष्य जिथे बसलेला आहे तिथे विचार करत असतो. जो लोभाच्या अधीन आहे ना तो जिथे जातो तिथे स्वार्थ शोधत असतो. मला काय मिळेल का? जो कामाच्या अधीन आहे तो फक्त तेवढी वासना कुठे पूर्ण होईल याचा विचार करत असतो. जो क्रोधाच्या अधीन आहे तो जिथे जाईल तिथे त्याच पद्धतीने वागत असतो, जगत असतो. जो अहंकाराने अभिमानाने भरलेला आहे तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करत असतो, विचार करत असतो. जो द्वेषाने, मत्सराने, दंभाने भरलेला आहे तो त्या ठिकाणी तिरस्कार करत असतो. त्या ठिकाणी किती आहेत? डोळा एक आहे, पण त्या एका डोळ्यातून कर्म करून घेणारे किती आहेत? कान एक आहे, कानातून कर्म करून घेणारे किती आहेत? मुख वाचा एक आहे, बोलवणारे किती आहेत? त्याच्यातून बोलायला लावणारे किती आहेत?